श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत साबुदाणा खाण्याचे फायदे आणि कोणी खावा, किती खावा, कसा खावा, काय काळजी घ्यावी. तर पहिला फायदा म्हणजे हे एक ऊर्जा देणारं खाद्य आहे. साबुदाण्यामध्ये कार्बोदकांची मात्रा जास्त असते, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचं काम करते. म्हणूनच उपवासाच्या वेळी किंवा अशक्तपणात याचे सेवन केले जाते. दुसरा फायदा म्हणजे पचायला सोपे आहे. साबुदाणे हे पचायला अतिशय सोपे आहे, त्यामुळे जठराच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हे एक उत्तम पर्याय ठरतो. पित्त, अपचन किंवा अतिसार यासारख्या त्रासात सुद्धा साबुदाणा उपयुक्त ठरतो. पुढील फायदा म्हणजे वजन वाढवण्यासाठी. ज्यांचे वजन कमी आहे किंवा ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांच्यासाठी साबुदाणा चांगला पर्याय ठरतो. ग्लुटन फ्री आहे. पुढील फायदा त्याचा, साबुदाणा पूर्णपणे ग्लुटन फ्री असल्यामुळे ग्लुटनची ॲलर्जी असलेल्या लोकांसाठी सुरक्षित आहे. पुढील फायदा म्हणजे हाडांसाठी उपयुक्त. साबुदाण्यामध्ये थोड्याफार प्रमाणात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि लोह आहे, जे हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतं. पुढील फायदा म्हणजे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतं. साबुदाण्यात असलेले पोटॅशियम शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन राखण्यास मदत करते व त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. पुढील फायदा म्हणजे प्रोटीनसाठी पोषक आहे. साबुदाणा स्वतः प्रोटीनमध्ये कमी असल्यामुळे आपण जर दूध, दही किंवा शेंगदाण्याबरोबर खाल्ल्यास एक संतुलित आहार तयार होतो. पुढील फायदा म्हणजे गरोदर स्त्रियांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. गरोदर स्त्रियांना आवश्यक ऊर्जा आणि सौम्य आहार देण्यासाठी साबुदाण्याचा उपयोग होतो, मात्र वैद्यकीय सल्ल्यानेच खायचा आहे. तर आता बघूया हा साबुदाणा कोण खाऊ शकतो. जे उपवास करणारे व्यक्ती ते खाऊ शकतात. ज्यांना अशक्तपणा, थकवा जाणवतो आहे ते खाऊ शकतात. लहान मुले, वयोवृद्ध, पचायला सोप्या असल्यामुळे तेही खाऊ शकतात. वजन ज्यांना वाढवायचं आहे ते सुद्धा खाऊ शकतात व ज्यांना ग्लुटनची ॲलर्जी आहे ते सुद्धा खाऊ शकतात. आता टाळायचं कोणी डायबिटीस असलेले साबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त असल्याने ब्लड शुगर वाढवू शकतो. त्यांना वजन कमी करायचं आहे की याच्यामुळे कॅलरीज जास्त असतात, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका असतो. कोलेस्ट्रॉल किंवा हृदयाचे जे रुग्ण आहेत तर त्यांनी तळलेले साबुदाणा वडे, खिचडी टाळायचे आहे. आता बघूया किती खावा. साधारण प्रमाण म्हणजे एक वेळी सुमारे अर्धा ते 1 कप शिजवलेला साबुदाणा पुरेसा आहे व उपवासामध्ये दिवसातून एकदाच खाणे उत्तम ठरतं. आता बघूया काय काळजी घ्यायची आहे. साबुदाणा 5 ते 7 तास भिजवायचा आहे, नंतर खाण्यात वापरायचा आहे. जास्त तेल, बटाटा किंवा साखर टाळायचं आहे. शिजवताना पूर्ण शिजवायचा आहे. कच्चा साबुदाणा पचण्यास अडचण ठरू शकतो. थंडीमध्ये कमी खायचा आहे व खातानाही प्रथिनयुक्त पदार्थांसोबत खायचा आहे, म्हणजे शेंगदाणे, दही, दूध यांच्यासोबत खाल्ल्यास संतुलित आहार निर्माण होतो. तर ही होती आजची माहिती. तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.